ते अर्धवट शिकतात आणि येऊन इकडे आणखी अर्धा शिकवतात. म्हणजे बिचारा या बाकीच्या 8 जण यांना काहीच येत नाही. असं बघा आपण नको तिथे पैसे वाचवले जातात. 500 रुपये जर फी असेल तर आपण 500 रुपये भरत नाही, ते पण वाचवलं जातं. आणि मग आपण स्वप्न बघणार की मोठे मोठे आपल्याला इन्कम पाहिजे, मोठे मोठे गाडी पाहिजे. असं कसं होणार? तुम्ही जेवढे टाकणार पैसे तेवढे तुम्हाला मार्केटून येणार. काय ते इन्व्हेस्टमेंट करायला लागतेच ना बिझनेसमध्ये, लागते की नाही? की डायरेक्ट तुम्ही पैसा एकही खर्च न करता बिझनेस करायचा असं कधी होईल का? थोडंसं तुम्हाला इन्व्हेस्ट करावं लागतं. तर ट्रेनिंग घ्यायला लागतं. ट्रेनिंग व्यवस्थित काढून घ्यायला लागते. जसे काही कोर्सेस आता इथे सांगितलेले कोर्सेस चालतात, जे सांगितलं मला वाटतं तिथे काही कोर्सेस चालतात. काही संस्था पण विटकॉन सारखी संस्था ती कोर्सेस शिकवते. काही आमच्या संस्था कोर्सेस देतात. असे कोर्सेस तुम्हाला करायला लागतात. एकदा कोर्स केला की पुढे काय करायचं सांगा. आता तर मला वस्तू पण बनवलं तर मग मी काय करणार? भांडवल. बरोबर आहे? बरोबर आहे का? भांडवलीशिवाय रॉ मटेरियल काय सांगायचं? तर एकदा आपण वस्तू बनवली, शिकलो की आपण काय करतो तुम्ही माहितीये? भांडवल गोळा करतो, मार्केटमधून बनवल्या त्या वस्तू त्या आपसात वाटा द्या. समजा तुम्ही अगरबत्ती बनवली, तुम्ही बनवली, तुमची अगरबत्ती हिला द्या, हिची अगरबत्ती तिला द्या, अशा द्या. आणि एकमेकांच्या घरी ट्राय करून अगरबत्त्या आणि सांगा की अगर तू अगरबत्ती बनवलीस ना, ही अगरबत्ती बरोबर पेटत नाही, मध्ये दिसते. आणि तिने तुम्हाला निगेटिव्ह सांगितलं म्हणून तिचा राग नाही धरायचा, उगाच मोठं नाही मोडायचं, ती जळते म्हणून असं बोलते. आपण सुधारायचा प्रयत्न करायचा. आपण आपल्याला ओळखायला पाहिजे, आपण आपल्याला ओळखायला शिकायला पाहिजे. आपण किती निगेटिव्ह आहोत ते आपल्याला ओळखता यायला पाहिजे. ते आपण करत नाही. आपण फक्त आपल्याला बरोबर समजतो, बाकी सर्वांना समजतो. तर हे करा, प्रॅक्टिस करा. तर आम्ही हँड्स ऑन प्रॅक्टिस म्हणतो. ती प्रॅक्टिस करणं गरजेचं आहे. एकदा प्रॅक्टिस तुम्ही वस्तूंची केली की त्यानंतर फायनान्सचा प्रश्न आला. पैसा पाहिजे आपल्याला मार्केटमध्ये. आपल्याकडे जास्त पैसा नको आहे, आपल्याला 500-600-1000 रुपये पाहिजे, ते आपण घरातून उभे करू शकतो. जास्त जर अमाऊंट लागत असेल तर आपण एखाद्या कर्ज काढू शकतो, छोट्याशा बँकेतून किंवा पतपेढीतून वगैरे, किंवा आपसात आपण पैसे उभे करू शकतो. फायनान्स झालं की मग कच्चा माल आला. बरोबर आहे? कच्चा माल शक्यतो आणायचा. आणि महिला लागतात, 30 एक महिला लागतात, महिला लागतात. बस फी अवघी 100 रुपये असते एका महिन्याची. आम्ही संपूर्ण इथून तुम्हाला ट्रेनिंग वर देतो. तुम्ही तुमचे गट तयार करा. चांगले गट पाहिजेत मला, 30 एक महिला चांगल्या पाहिजेत त्या करणार आहे. उगाच आम्हाला हजेरी देण्यासाठी गरज नाही. आमच्याकडे बरेच सगळे चांगल्या ठिकाणी मोठे आहेत, म्हणून आम्हाला होत नाही. फक्त आपल्या लोकांपर्यंत पोचावं काहीतरी म्हणून आम्ही काम करतोय. जर तुमचे गट चांगले असतील, 30 एक महिला असतील, जागेची सोय असेल, चांगली व्यवस्थित खुर्च्या वगैरे असतील, आम्हाला कळवा, आम्ही मदत करू. आमची वेबसाईट आहे MyMarathi.org. सर्व आम्ही जे आधीचे कार्यक्रम केले त्याचे फोटो पण सर्व ते टाकलेले आहेत. त्यांचे फोन नंबर आहेत. तुम्ही त्यांना फोन करून स्वतःहून महिलांना विचारू शकता तुम्ही काम करताय, काय करताय. माझा तर आज विचार होता की चारपूरच्या काही महिलांना बोलवावं म्हणून, पण मला स्वतःलाच ही जागा माहिती नव्हती. त्यामुळे बोलत त्यांना विचारणं सुविधेशी त्रास देणं बरं नाही. नंतर मी त्यांना स्वतः इथे बोलून त्यांनी त्यांचे अनुभव तुम्हाला सांगितले असते. बिझनेस करणं अवघड असं नाहीये. फक्त आपण काय करतोय की त्या स्टेपने आपण करत नाही, जसं करायला पाहिजे तसं करत नाही, त्यामुळे आपल्याला प्रॉब्लेम होतो. ज्या स्टेप्स असतात बिझनेसच्या त्या नीट फॉलो करायच्या. आपण घाई गडबड खूप करतो. आपण लगेच शिकलो की लगेच पैसा कमवायचा विचार करतो, तसा पैसा मिळत नाही. मिळतो थोड्या वेळासाठी मिळतो, एकदा ऑर्डर मिळेल, दोनदा मिळेल, तिसऱ्यांदा मिळत नाही. पैसा येण्या बंद झाले, वाद निर्माण होतो. तर आज जे मी सांगितलं तर सगळ्यात पहिले तुम्ही काय करणार की तुमचा गट एकत्र करायचा प्रयत्न करा. पण ठराविक दिलं जातं. आता 50 जणी जर 50 आणल्या अगरबत्तीसाठी सामान तर ऑफिसला ते आमच्या भीक लागेल. बरोबर की नाही? तसं जमत नाही. सरकारच्या पण काही मर्यादा असतात. तर आमचा जो प्रशिक्षक असतो तो घेऊन येणार असतो. सफिशियंट असतात. म्हणजे समजा अत्तर बनवायचं असेल किंवा काही बनवायचं असेल तर 4-5 बाटल्या बनवून दाखवेल. तुमच्याकडून 2-2, 4-4 जणीला बनवून आज ह्या ग्रुपला बनवलं, उद्या त्या ग्रुपला बोलवलं, असं वस्तू बनवून घेतात. पण आम्ही नेहमी सांगतो की तुम्हाला वस्तू बनवायची असेल की तुम्ही स्वतः जा मार्केटमध्ये आणि इथे कच्चा माल आणा. सगळे 40 जणी जाऊ नका, 2, 4, 5 जणी जा, पैसा काढून त्यांच्याकडे द्या आणि वस्तू आणा आणि सगळ्यांना वाटेल. सगळ्यांनी तिथे बसून बनवा त्या वस्तू. तुमच्या वस्तू तुम्ही वाटा, ऑफिसला देऊ नका. फक्त शेवटच्या दिवशी जेव्हा वस्तू बनवाल तेव्हा इथे टेबलवर मांडा की आमची साहेब लोक त्यांना पण बघता यायला पाहिजे की या महिन्याने वस्तू बनवून झालं की तुमचं तुम्ही घेऊन जा. तुम्हाला मशीद बंदला मिळतं. मशीद बंद पत्ता सगळं दिलं जाईल. तुम्ही मशीद बंदला गेलात की प्रिन्सेस स्ट्रीट फेमस आहे, तिथे सगळी दुकानं लाईनीत आहेत. लाईनीत 4-5 जणी जा,
थोडासा विश्वास ठेवायला शिका एकमेकींवर. आपण लोक विश्वास ठेवत नाही. या संस्थेतून कोणकोणते कोर्सेस आहेत? बघा, ही संस्था कोर्स घेत नाही. आपण ज्या कोर्सेस घेतो ना, बऱ्याच प्रकारचे कोर्सेस चालतात. जसं आम्ही पनवेलला लेझर प्रोडक्टचे कोर्सेस केले. यादी अशी नसतं. आम्ही काय करतो बघा, तुम्हाला सांगतो. आमच्याकडे इथे लक्ष द्या. आमच्याकडे आम्ही काय करतो, समोरचा जो गट आहे त्या प्रकारे कोर्सेस देतो. आम्ही समजा कम्प्युटर हार्डवेअरचा पण आमच्याकडे कोर्स चालतो, ब्युटी पार्लरचा पण चालतो, ब्युटिशियनचा पण चालतो, स्पाचा पण चालतो, सगळ्या प्रकारचे कोर्स चालतात आपल्याकडे. आता आम्ही तुम्हाला हाय क्वालिटीचा कोर्स शिकवला, मोठा कोर्स शिकवला आणि तुम्हाला कळलाच नाही, मग काय उपयोग झाला? आम्ही कांदिवलीला काय केलं म्हणून एक कोर्स शिकवला नाही त्यांना. आम्ही ज्या वस्तू सांगितल्या 8-10 वस्तू शिकवल्या. मग महिला काय करतात, त्यातल्या आपल्या आवडी त्या वस्तू बनवायला शिकतात. शिकवतो सगळ्या वस्तू आम्ही करतो. फूड ट्रक बनवतात, फूडच्या एकच वस्तू बनवायला शिकवत नाही, 7-8 वस्तू बनवायला शिकवतो. मग त्यातले ज्या बायला जी वस्तू आवडते ती बनवायला, फिनाईल आहे, डिटर्जंट वगैरे ज्या वस्तू आम्ही शिकवतो. शक्यतो आम्ही महिलांसाठी केमिकल प्रोडक्टच्या वस्तू बनवायला शिकवतो, ज्या आहे सांगितल्याच्या. कारण त्याला एक कारण कुठं आहे की इन्व्हेस्टमेंट कमी आहे, त्याची कमी गुंतवणूक आहे. 2 ते पाहिजे. तर डोक्यामध्ये आलं, म्हणजे ऍक्च्युली आमच्या तिच्या डोक्यामध्ये आलं की मी टीव्ही बघते, ठीक आहे, माझे बाकी कामं वगैरे चालतात, पण 2 तासामध्ये काय करू? मग तर मला विजयची अशी डोक्यामध्ये कल्पना होती की बसले असं आपण अगरबत्ती, फिनेल वगैरे असे काही काही करू शकतो. तर मग ती म्हणाली चालेल मी करते. मग त्या 2 तासामध्ये तिने ते अगरबत्तीचं ते कच्चा माल वगैरे, रॉ मटेरियल ते कुठे वगैरे मिळतं ते विचारलं. म्हणजे मला, मी म्हटलं हे अशापेक्षा काहीतरी कोर्स कर. त्यामुळे तिथून खरं सुरुवात त्याची झाली की आईला तर आवडच आहे. मग आईला फक्त 2 तास आहे तरी तिला वाटतं की करावं असं. मग अशा काही समाजामध्ये इतक्या स्त्रिया आहेत की त्यांना दुपारचा वेळ, म्हणजे मला वाटतं 1 ते आता जसं आपल्याला वेळ 1 ते 5 हा वेळ तर भरपूर आहे. म्हणजे तुम्ही तर अजून काहीतरी करू शकता जास्त. म्हणजे तो 2 तासाचा वेळ, त्यामध्ये एवढ्या स्त्रिया काही करू शकतात. त्यापेक्षा तुमच्याकडे 5 तास वेळ आहे तर तुम्ही त्याहीपेक्षा जास्त करा, तो मला खूप वाटतं. आणि म्हणून मग तो एक त्या कार्यक्रमाला सुरुवात झाली. त्यानंतर हळूहळू मी स्वतः कसं होतं की पहिलं मी आमच्या कसं असं भक्ती पेरी म्हणून एक प्रकार असतो आमच्या म्हणजे यंगस्टरसाठी. तर आम्ही जायचो. त्यामुळे महिलांचं कसं मी घरातला भाऊ असला किंवा मुलगा अशा पद्धतीने मी सगळ्यांच्या घरात वावरतो. आणि मग मी घरात जायचो. मग त्या पण म्हणायचे की आमच्याकडे भरपूर वेळ आहे. तर हा दुपारी फक्त काही साधारणतः झोप वगैरे येते तरी 3 ते 4 तास वेळ मिळतो मला. मग मी गेलो, त्यांना मग अशी कल्पना वगैरे सांगितली. त्या म्हटलं माझ्यापेक्षा ज्या व्यक्ती त्या ह्याच्यामध्ये खूप म्हणजे एक्सपिरियन्स आहे त्या व्यक्तीला मी बोलवतो, तुम्ही त्यांना हवे ते प्रश्न विचारा. विजयाला एक दिवशी त्यावेळेला नेलं होतं. विजयाला मी म्हटलं की असं प्रिपरेशन करून जा की खूप काही प्रश्न बळीवर होणार आहे तुला आणि खूप काही त्यांना विचारायचं. आणि त्या स्त्रियांचं म्हणतात ना, मला खूप जाणवलं की पुरुषांपेक्षा स्त्रियांचं डोकं खूप जास्त चालतं, कारण खूप क्वेश्चन त्यांच्या डोक्यामध्ये असतात. हे खूप जाणवलं मला. म्हणून म्हटलं विजयला बी प्रिपेअर की इथून तुझ्यावर बसून येणार आहे. आणि विजयने तसंच खूप तयारी केली. अक्षरशः स्त्रियांनी हैराण केलं विजयला, प्रश्न विचारले इतका. मी स्वतःच म्हटलं की एवढेही प्रश्न पडू शकतात. एक कसं उदाहरण सांगतो की विजयाला एक प्रश्न विचारला होता महिलांनी, शिक्षणाचा, की शिक्षण आता कमीत कमी 4थी ते 5वी पास तर सर्वसाधारण असतंच शिक्षक, म्हणजे एवढं शिक्षण असतं. तर काही एवढेही खूप शिकलेले होत्या, जवळजवळ ग्रॅज्युएशन झालेलं होतं, तरी पण की आमचं शिक्षण असंच पडून काही करतच नाही आम्ही. म्हणजे आम्ही डिग्री आहे आमच्याकडे एवढी सगळी, तरी आम्ही पडू नये. काही 4थी शिकलेल्या अशाही स्त्रिया मला दिसल्या की त्या खरोखर म्हणजे त्यांना शिक्षणाची गरज नव्हती तरी सुद्धा ते अशा व्यवसायामध्ये, म्हणजे आमच्याकडे कसं एक लिज्जत पापडचं तुम्हाला माहिती असेल की लिज्जत पापड त्या आले त्यावेळेला आईने हे लिज्जत पापड स्वतः घरी पाहिजे. त्यावेळेला आई शिक्षिका, म्हणजे शिक्षण हे शिक्षिकेच्या नंतर, पण त्या प्रोफेशनमध्ये हे लिज्जत पापड वगैरे बनवायचे. तर अशाही प्रोफेशनमधून आलेल्या की त्यांना शिक्षण नसताना सुद्धा त्यांनी ते केलेलं आहे. मग अशा स्त्रिया एकत्र आल्या आणि खूप त्यांचा एक्सपिरियन्स चांगला होता. आणि त्याला विजयचे खूप गायडन्स भेटलं की कसं आपण करू शकतो. म्हणजे उद्योगधंदा फक्त नुसतं आपल्याकडे पैसे जमवतो, स्त्रियांना बचत कशी करायची हे शिकवावं लागत नाही, ते ऑलरेडी येतं. पहिलं सुरुवातीला काय करायचं, म्हणजे आमच्या घरात होतं, आमच्याही घरात पहिल्या सुरुवातीला डबे वगैरे असायचे, काय म्हणतात त्याला, आपण ज्वारी वगैरे ठेवतो त्याच्यामध्ये ते डबे असतात ना, त्या डब्यामध्ये पैसे असायचे. आता आम्ही लहान होतो त्यामुळे आम्हाला माहित होतं की आम्ही कसे ते पैसे वगैरे घ्यायचे ते आम्हाला माहिती होतं. त्यामुळे तो एक अनुभव होता. त्यामुळे कशी बचत करायची हे स्त्रियांना शिकवावं लागलं. फक्त एवढंच वाटतं की एवढं सगळं आहे, त्याला तुम्ही योग्य मार्ग कसा लावायचा त्यासाठी आपल्याला अशा त्याची ट्रेनिंगची वगैरे गरज लागते.
आणि त्यामुळे हा प्रयोग खरं तर घरातूनच सुरुवात झाला माझ्या. त्यात विजयची खूपच साथ भेटली, त्यांच्या सरांची साथ भेटली आणि लघुउद्योग मंत्रालयाची खूप साथ भेटली. आणि आता मला खूप एवढं बरं वाटतं की आमच्या घरात स्वतः आई आहे, ती एवढी उद्योग करते, त्यामुळे आम्हालाही वाटतं की छोटासा का होईना वेळ जो काय मिळेल तो कुठल्या तरी कार्यामध्ये लावायचा. असा हा एक आहे चांगला विजयाने प्रयोग आणलेला आहे आणि याचा खूप वेळ मिळतो याच्यामध्ये. मला एवढं सांगायचं की काय म्हणतात, आपल्या समाजातल्या स्त्रिया खूप मागे आहेत अशातली गोष्ट नाही आहे, फक्त योग्य मार्गदर्शन पाहिजे. आणि स्त्रियांमध्ये आता विजयने सांगितलं की भांडण वगैरे होतं, ते साहजिक असते, भांडण वगैरे होतात, पण त्याच्यातून काय असतं माहिती आहे का, एक उदाहरण आहे की आपल्याला ते माहिती सागर गोटी असं डोंगरांवरती मारलं की त्याचे अग्नी होते. हा तसं स्त्रिया जर एकत्र भांडण होणार, पण त्या भांडणातून काहीतरी चांगलं निघणार असतं म्हणून ते भांडण होतं. फक्त एवढंच विचारायचं आपल्याला की बी पॉझिटिव्ह, म्हणजे म्हणतात ना की पॉझिटिव्ह थिंकिंग पाहिजे, म्हणजे की आपल्याला काहीतरी चांगलं होण्यासाठी काहीतरी ह्या सगळ्या गोष्टी घडतात, एवढंच फक्त लक्षात ठेवा. आणि एकत्र आहे. आणि विजय जसं म्हणते की ट्रेनिंगची गरज आहे, खरोखर ट्रेनिंगची गरज आहे. त्या ट्रेनिंगला तुम्ही पुढाकार घ्या. आणि दत्ता आहे आपला, त्याचा कॉन्टॅक्ट नंबर तुमच्या सगळ्यांकडे आहेच. तुम्ही खरंच त्याला जर तुम्हाला खूप इच्छा असेल तर नक्कीच नाही तर आराम करण्याची संधी सोडत नाही. आम्हाला सुद्धा आवडतं की म्हणजे आठवड्यातील 7 दिवस काम करायचं, त्यानंतर एक दिवस रविवारचा भेट होता आराम करायचा. पण त्यातही तुम्ही सर्व इथे उपस्थित राहिलात आणि आम्ही जे काही बोललो म्हणजे आमचं काही हे रोजच आहे. दर रविवारी आम्ही कुठे ना कुठे जातो आणि तिकडच्या महिलांना प्रेरित करत असतो. पण तुमच्याकडे पाहून एक अशा प्रकारची आशा झाली की नक्कीच इथे काहीतरी कोर्स केला, इथे तुम्हाला काहीतरी दिला तर नक्कीच काहीतरी बदल घडेल तुमच्या आयुष्यात, तर नक्कीच घडेल. पण तुमच्यात झालेल्या बदलामुळे समाजातही काही ना काहीतरी नक्की बदल घडेल अशी मला तरी खात्रीच आहे. त्यामुळे तुमचे जे कोऑर्डिनेटर संघटक आहेत तुम्ही त्यांच्याशी नक्कीच मीटिंग कराल आणि नक्कीच आम्हाला कळवाल की म्हणजे तुम्हाला या कोर्समध्ये करायचं आहे. आणि मी नक्कीच विजय सरांना सांगेन की असा काहीतरी कार्यक्रम इथे करा. मी स्वतःहून इकडचा कोऑर्डिनेटर, जो मी दहिसरला राहतो पण दहिसरहून अंधेरी हे काही जास्त अंतर नाही, मी हा कार्यक्रम पूर्णतः कोऑर्डिनेट करेन जर इथे काही कार्यक्रम घ्यायचा ठरवला तर. असं बोलून मी समजतो की संपलंय. आणि मग तुम्ही ठरवाल. आणि आता हे सर्व तुमच्यापर्यंतच आहे की तुम्ही तुमचा ग्रुप कशा प्रकारे तयार करता. आणि स्वेच्छेने स्वच्छेने जसं सरांनी सांगितलं स्वतःच्या इच्छेने तुम्ही प्रोग्राम हवाय आम्हाला आणि आम्ही नक्कीच काहीतरी करून दाखवणार अशी स्वतःच प्रेरणा करून आम्हाला जर कॉन्टॅक्ट केला तर नक्कीच मी विजय सर आणि त्यांच्या संस्थेतर्फे प्रयत्न करेन की मे जूनच्या सुरुवातीला तसा एक कार्यक्रम इथे आयोजित केला जाईल.